नमस्कार मंडळी. गोड पण हेल्दी काहीतरी खायचं आहे का? मग करून बघा हा मऊ आणि स्वादिष्ट अगदी घरचा रताळ्याचा केक. त्यासाठी साहित्य बघूयात. 2 रताळी, 1 कप मैदा, अर्धी वाटी तेल, थोडे सुके मेवे, पाऊण कप साखर, अर्धी वाटी दूध, थोडी वेलची पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा. सुरुवातीला एका मोठ्या बाउलमध्ये रताळी कुस्करून घ्या. स्मूथ पेस्ट बनवून घ्या. काही गाठी वगैरे असतील तर ते चांगली मॅश करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आपण तेल आणि दूध घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सॉफ्ट पेस्ट बनवून घ्यायची आहे. हातानेच करून घ्या कारण मिश्रण रताळी चिकट असल्यामुळे मिश्रण थोडंसं फेटायला अवघड पडतं, म्हणून इथं मी हातानेच केलेलं आहे. आता इथं स्मूथ पेस्ट बनलेली आहे, त्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे. साखर घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिश्रण छानपणे हातानेच मिक्स करून घ्या. एकदम सॉफ्ट मिश्रण तयार झालेलं आहे. आता एका दुसऱ्या वेगळ्या बाउलमध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत, म्हणजे मैदा, बेकिंग पावडर, सोडा आणि वेलची पावडर. हे ड्राय इन्ग्रेडियंट्स चांगले एकजीव करून घ्या आणि मिक्स करून घ्या. इथे मी आता हे सगळे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण सॉफ्ट डो जो झालेला आहे आपला, त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी हे मिक्स करत आहे. इथे थोडंसं ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूध ॲड करू शकता. रताळी शिजण्यावरती पण राहतं. मऊ झाले, थोडीशी घट्ट झाले तर त्याच्यासाठी दूध थोडं एक्स्ट्रा घालावं लागतं. आता इथं जास्त मेहनत आहे आपली. एक 5 ते 7 मिनटं चांगलं फेटून घेतलं पाहिजे. कारण मिश्रण जेवढं चांगलं फेटाल तेवढा आपला केक सॉफ्ट आणि मऊ छान होणार आहे. आता इथं मी एक टीन घेतलेला आहे, त्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आहे ते आपण हे तेलाच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडं रताळी कशी चिकट असल्यामुळं पेस्ट चिकट होते, तर थोडंसं हाताने पुसून काढून घ्या आणि भांड्याला समान लेअरवरती करून घ्या. चमच्याने तुम्ही करू शकते. असं आपण हे सगळं मिश्रण सेम प्रमाणात सगळीकडे पसरवून घेणार आहोत आणि थोडेसे वरून आपण इथे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत, तुकडे केलेले. सजावटीला खूप छान दिसतात ते. आणि आता हा टीन मी ओव्हनमध्ये 20 मिनिटासाठी बेक करायला ठेवणार आहे. अगोदर मी ओव्हन 2 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेला आहे. आता आपला हा फायनल रिझल्ट. केक तयार आहे. साईडून थोड्याशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता हा केक तुम्ही गॅसवरती कढईमध्ये सुद्धा करू शकता. कढईमध्ये एक स्टँड ठेवायचे आहे आणि त्यावरती हा टीन ठेवून वरून झाकण पॅक करून ठेवायचे आहे. 20 ते 25 मिनटं लागतात आणि हा मस्त आपला सुपर सॉफ्ट केक रेडी आहे. घरच्या घरी हेल्दी स्नॅक्स. आता थंडीचे दिवस आहेत, सो रताळी बाजारात खूप मिळतात. असे उकडून खायला मुलांना आवडत नाहीत, तर केकच्या स्वरूपात तुम्हाला हा स्नॅक्स घरच्या घरी छान पद्धतीने बनवता येईल. तुम्हीही नक्की ट्राय करा.